आज आपण इयत्ता पहिलीमधील विद्यार्थी माहिती अपडेट करणे व आधार व्हॅलिड करणे हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण स्टुडंट डाटाबेसमध्ये विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट कसे करायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला स्टुडंट डाटाबेस हे ओपन करावे लागेल. पहा, स्टुडंट डाटाबेस आपण सर्च बारमध्ये टाकल्यानंतर आपणासमोर सरळ स्टुडंट पोर्टल महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यावरती आपण क्लिक करूया. यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करण्यासाठी हा डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये लॉग इन आय डी आपला UDIS नंबर टाकून आपण लॉग इन करूया. या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा UDIS नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपण लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर आपणासमोर आपल्या शाळेचा स्टुडंट पोर्टल या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आपणाला त्यामध्ये त्या विद्यार्थ्याची माहिती पूर्णपणे भरायची आहे आणि भरल्यानंतर आपण तो विद्यार्थी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. पहा, या ठिकाणी हा डॅशबोर्ड आपणासमोर ओपन झालेला आहे. यामध्ये स्टुडंट एंट्री यावरती क्लिक करून आपणाला अपडेट स्टुडंट डिटेल्स यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणासमोर या ठिकाणी अकॅडमिक इयर 2024-25 स्टँडर्ड फर्स्ट स्ट्रीम आणि डिव्हिजन या ठिकाणी दिसेल. पहा, आणि त्यामध्ये आपणाला त्या वर्षाची इयत्ता पहिलीच्या मुलांची माहिती या ठिकाणी ओपन होईल. मग आपल्याला काय करायचं आहे आता, तर विद्यार्थ्याचे आधार अपडेट करून त्या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडेट करायचे आहे. पहा, त्यासाठी या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचे नाव व्ह्यू अँड अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणासमोर त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती ही आपल्याला ओपन झालेली दिसेल. पहा, वरती या ठिकाणी बॅक, पर्सनल, डिसेबिलिटी, बर्थ, ॲड्रेस आणि या ठिकाणी आपण त्या मुलाची माहिती पहिलीच्या वर्गामध्ये नोंदवताना जी माहिती भरलेली होती ती माहिती या ठिकाणी आपल्याला सर्व दिसेल. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण जी माहिती भरलेली आहे त्या मुलाचं नाव असेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर आडनाव, ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. पहा, आता आपल्याला माहिती भरण्यासाठी सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर त्या मुलाचा किंवा त्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पहा, आपण या ठिकाणी त्या मुलाचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून घेऊ, विद्यार्थ्याच्या पालकांचा. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी आपण पहिलीच्या मुलांची माहिती भरताना दिलेली होती, परंतु कास्ट आपण त्यावेळेस दिलेली नव्हती. आता या ठिकाणी आपल्याला त्या मुलाची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. पहा, या ठिकाणी ऑदर, BPL नो. जर तो मुलगा BPL असेल तर आपल्याला या ठिकाणी येस असे करावे लागेल, नसेल तर नो. त्यानंतर खाली आपल्याला त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ ॲडमिशन दिसेल. इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड त्याची फर्स्ट स्टँडर्ड, सिलेक्ट ॲडमिशन टाईप त्याचा रेग्युलर आहे आणि जनरल रजिस्टर नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे. पहा, आता आपल्याला या ठिकाणी खाली काय करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड या ठिकाणी नोंदवून ती माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे. पहा, आता आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घेऊया. पहा, या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्डवरील नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. पहा, आधार कार्डवरची जशा पद्धतीने नाव आहे तशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. जर हे नाव आधार कार्डवरील नाव आणि आपण पहिलीच्या मुलांची माहिती भरता वेळेचं जे नाव आहे
हे जर आपण स्पेलिंगमध्ये वेगळं लिहिलं तर तो मुलगा नेम मिसमॅचमध्ये येऊ शकतो. त्यासाठी आधारवरती जे नाव आहे तेच नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. पहा, या मुलाचं नाव या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. त्याचं या ठिकाणी जेंडर आपल्याला निवडायचं आहे, जे जेंडर त्याचं आधार कार्डवरती आहे ते, आणि आधार कार्डवरची त्याची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. पहा, आपण आता आधार कार्डवरची त्याची जन्मतारीख सिलेक्ट करून घेऊया. पहा, आपण आता आधार कार्डवर त्याची जन्मतारीख सिलेक्ट करून घेतली आहे. आता यानंतर सर्वात शेवटी या ठिकाणी सेव्ह बटन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहा, आता ती प्रोसेस या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी आपणासमोर असे एक विंडो ओपन होईल, स्टुडंट रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली. म्हणजे आपण जे त्या विद्यार्थ्याची आधार कार्डची माहिती या ठिकाणी भरलेली आहे ती माहिती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. पहा, या ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्याच्या नंतर आपणासमोर आपण जी माहिती भरली आहे ती या ठिकाणी दिसेल. आता परत आपल्याला या ठिकाणी बॅकवरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याची माहिती सेव्ह केल्याच्या नंतर आपणासमोर त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपणाला कास्ट आणि या ठिकाणी व्हॅलिडेट विथ UIDAI मध्ये आपल्याला व्हॅलिडेट असं दिसेल. पहा, यामध्ये काय करायचं आहे तर फक्त आपल्याला या व्हॅलिडेटवरती क्लिक करायचे आहे. पहा, व्हॅलिडेटवरती क्लिक केल्याच्या नंतर आपणासमोर एक विंडो येईल, त्यामध्ये आपले आधार कार्ड आपणाला व्हॅलिडेट झालेले दिसेल. पहा, आता या ठिकाणी आपणासमोर एक पॉपअप ओपन झालेला आहे. यामध्ये रिस्पॉन्स फ्रॉम UIDAI सर्व्हरवरून आपल्याला काय आलेलं आहे की आधार व्हॅलिडेशन स्टेटस आपले या ठिकाणी यस आलेले पाहिजे. वाय म्हणजे यस. ज्या मुलांचं या ठिकाणी आधार व्हॅलिडेशन स्टेटस होणार नाही त्यांच्यासमोर या ठिकाणी नो येतं. पहा, म्हणजे एन येतं. आणि अशा पद्धतीने आपण या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन पूर्ण करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी व्हॅलिडेटेड असं आपल्याला दिसून येईल. पहा, अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून ते व्हॅलिडेट करून घेऊ शकतो. धन्यवाद.